नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत वृश्चिक राशीचं मार्च 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांचे राशांतर आणि ते तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव पडणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे जे की सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भातली खुलासेवा चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं ह्याचे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा. या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, या सर्व 12 राशींचं मार्च 2024 करताचा राशीफळ का असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत वृश्चिक राशीबद्दल. सर्वात पहिल्यांदा आपण तुमच्या स्वास्थ्याबद्दल विचार करू, म्हणजे तुमचं शरीर स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे मंगळ, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, दिनांक 16 तारखेनंतर हा तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे हा जो मंगळ आहे तुमचा षष्ठेश सुद्धा आहे आणि तुमच्या राशीचा अष्टमेश जो आहे बुध, जो की तुमच्या राशीकरता नंबर 1चा शत्रुग्रह आहे, कारण तो तुमच्या राशीस्वामी म्हणजे मंगळाचा नैसर्गिक शत्रुग्रह सुद्धा आहे आणि तुमच्या या राशीकरता हा अष्टमेश सुद्धा आहे. तर हा जो बुध आहे, हा बुध तुमच्या राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करतोय. 8 तारखेनंतर पंचमात भ्रमण करेल आणि 26 तारखेनंतर हा जो बुध आहे, हा बुध तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर शरीर स्वास्थ्याबद्दल मानसिक किंवा आणि शारीरिक दोन्ही प्रकारे पाहिलं तर मोठे काही त्रासदायक गोष्टीला तुम्हाला या महिन्यात सामोरं जावं लागणार नाही, जी की खूप चांगली आणि महत्त्वाची गोष्ट आहे. उलट पक्षी तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. गेल्या महिन्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की थोडंसं तुमची धावपळ थोडी जास्त झाली होती, ट्रॅव्हलिंग थोडीशी जास्त झाली होती, महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेतले आणि ते पूर्णसुद्धा करून दाखवले होते. तर साधारणतः या महिन्यामध्ये सुद्धा 16-17 तारखेपर्यंत हा जो प्रकार आहे तो तसाच राहील. तुम्ही बऱ्याच प्रमाणात कामं हाती घ्याल आणि तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. त्यानंतर मात्र हळूहळू तुम्ही थोडंसं घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. फक्त काय आहे की या महिन्याचा जो शेवटचा जो कालावधी आहे, साधारण 5, 6, 27, 28 तारखेनंतरच्या, त्यावेळेस थोडंसं स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं राहील. खास करून शरीर स्वास्थ्याच्या संदर्भातले काही त्रास, म्हणजे जर का तुम्हाला काही आरोग्याच्या संदर्भातले त्रास असतील तर ते त्रास थोडेसे डोकं वर करू शकतील, तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. परंतु मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये आरोग्याच्या संदर्भातले मोठे स्ट्रेस, टेन्शन किंवा प्रॉब्लेम येणार नाही, त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसे की तुमच्या राशीकरता 2 जे ग्रह ते सगळ्यात महत्त्वाचे होतं, कारण ते तुमच्या राशीच्या 2, 5, 8 आणि 11 या स्थानाचे अधिपती आहेत. ते म्हणजे गुरु आणि बुध. जसे की जो गुरु आहे तो तुमचा धनेश आहे किंवा पंचमेश सुद्धा आहे आणि जो बुध आहे बुध तुमचा अष्टमेश आहे, लाभेश पण आहे. बुधाबद्दल जसं की आत्ताच आपण बोललो की बुध जो ग्रह आहे तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, पंचमात भ्रमण करतोय आणि नंतर षष्ठात भ्रमण करतो. पण तो मोठा कालावधी करता, म्हणजे साधारण दिनांक 6 तारखेपासून ते जवळजवळ 25 तारखेपर्यंत तो तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. आणि जो गुरु आहे, गुरु तेवढाच चांगला नाही तुमच्या, कारण तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतो. षष्ठ स्थान हे रोग, शत्रू, मातुल करण्याचं म्हणजे अशुभ फलाचं स्थान आहे आणि तिथे गुरु भ्रमण करतो. तर एकंदरीत साधारण गेल्या वर्षभरापासून तुम्ही पाहत असाल की पैशाचं गणित काही नीटसं जमत नाही, खर्च जास्त होतात आणि निराकरण होतं आणि अनपेक्षितपणे होत आहेत. तर त्या संदर्भात थोडीशी याही महिन्यात काळजी घेणं गरजेचं आहे. पण इथे एक गोष्ट चांगली आहे की जो गुरु आहे तो मार्गी झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुध जो गुरु आहे तो बराचसा कालावधी या महिन्याच्या तुमच्या पंचमात भ्रमण करतो आहे. त्याच्यामुळे गेल्या 2-3 महिन्यामध्ये जेवढे स्ट्रेस किंवा टेन्शन, म्हणजे थोडंसं तुम्हाला आर्थिक संदर्भात जी चणचण भासली होती, तेवढी मोठ्या प्रमाणात चणचण तुम्हाला या महिन्यात भासणार नाही. तरीसुद्धा खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तर थोडेसे खर्च जास्तपणे किंवा अनपेक्षितपणे होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील, ही थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतर पारिवारिक सुखाबद्दल विचार करायचा झाला, म्हणजे घरगुती सौख्याबद्दल विचार करायचा झाला, गृह सौख्याबद्दल विचार करायचा झाला तर तुमच्या चतुर्थमध्ये मंगळ आणि शुक्र येणार आहेत. म्हणजे शुक्र दिनांक 8 तारखेला येणार आहे, मंगळ दिनांक 16 तारखेला येणार आहे आणि चतुर्थेश जो शनी आहे तो चतुर्थ स्थानामध्येच भ्रमण करणार आहे. तर 2 अशुभ ग्रह ज्याला आपण म्हणतो म्हणजे नैसर्गिक अशुभ ग्रह तुमच्या चतुर्थात भ्रमण करणार आहे. थोडंसं घरगुती स्तरावरती वातावरण काही नीटसं दिसणार नाही, थोडंसं ढवळून निघाल्यासारखं वाटेल. परंतु इथे एक गोष्ट चांगली आहे की जो शुक्र जो ग्रह आहे त्याचा नैसर्गिक स्थानामध्ये तो येणार आहे. त्यामुळे थोडंसं तुम्हाला घरातल्या ज्या व्यक्ती असतील, खास करून वयाने ज्या वयोवृद्ध व्यक्ती असतील, मोठे असतील, त्यांच्याबरोबर वादविवादाची शक्यता जास्त होईल किंवा त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. या 1-1.5 महिन्यामध्ये तुमच्या घरामध्ये काही नवीन गोष्टी नक्की तुम्ही विकत घ्याल, म्हणजे लायबिस लाईफस्टाईलशी संबंधित किंवा लक्झरी ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचे काही गोष्टी विकत आणाल आणि त्याचा तुम्ही आनंदसुद्धा घ्याल.
परंतु मंगळ शनी जो आहे तो थोडंसं या संदर्भातले त्रास दाखवतो. घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग वगैरे उद्भवतील. इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत लव्ह लाईफबद्दल. म्हणजे लव्ह लाईफ तुमचं कशा प्रकारचं असेल. तर साधारणतः इथे तुम्ही पाहत असाल की बरेचसे ग्रह इथे आलेले आहेत. म्हणजे या तुमच्या पंचम स्थानामध्ये बरेचसे ग्रह आहेत, जसं की रवी, बुध किंवा राहू, नेपच्यून हे बरेचसे ग्रह आलेले आहेत. तर आणि रवी हा साधारण 15 तारखेनंतर येणार आहे. तर ते 2-3 गोष्टी थोडंसं लक्षात घेणं गरजेचं राहील. ज्या गर्भवती महिला त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. आरोग्याच्या छोटे-मोठे त्रास त्या दरम्यान दिसून येतील. त्याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड करू नका. अर्थात तुम्हाला या महिन्यामध्ये गेल्या 2-3 महिन्याच्या तुलनेत काही लाभ नक्की मिळेल. कारण बुधचे मगाशी मी सांगितलं की तुमच्या पंचमामध्ये दिनांक 7 तारखेपासून ते जवळजवळ 25 तारखेपर्यंत असणार आहे. याचबरोबर जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांनी मात्र थोडंसं जास्त अभ्यासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हा जो संपूर्ण महिना आहे तुमच्या परीक्षेचा कालावधी असणार आहे, तो थोडंसं जास्त तुम्हाला अभ्यास करावा लागेल किंवा थोडंसं जास्त प्रयत्न करावे लागतील, थोडंसं जास्त एफर्ट द्यावे लागतील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत साधारणतः तुमचं वैवाहिक जीवन कशा प्रकारचं असेल. तर इथे सगळ्यात महत्त्वाची जो ग्रह आहे तुमच्या वैवाहिक जीवनाचा कारक तो म्हणजे शुक्र. हा शुक्र तुमचा सप्तमेश पण आहे, व्ययेश पण आहे. तो तृतीयात भ्रमण करतो आणि 6 तारखेनंतर तो तुमच्या चतुर्थात भ्रमण करणार आहे, जी खूप चांगली गोष्ट आहे, शुभफलदायी आहे. खास करून वैवाहिक जीवनाचे काही चांगले अनुभव तुम्हाला या महिन्यात निश्चित तुम्हाला निश्चित अनुभव असेल. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. अर्थात पैशाच्या संदर्भात म्हणा किंवा इतरही बाबतीमध्ये जरी हा महिना ठीक नसेल तरी वैवाहिक जीवन मात्र तुमचं बऱ्याच प्रमाणात सुमधुर अशा प्रकारचं दिसून येईल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत सतत तुमचं जे करिअर आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल. तर तुमच्या राशीचा जो कर्मेश आहे, दशमेश जो आहे रवी, जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय आणि दिनांक 15 तारखेनंतर तुमच्या पंचमात भ्रमण करतो. तो महत्त्वपूर्ण असा केंद्र स्थानाचा अधिपती तुमच्या पंचमात भ्रमण करतो. अतिशय शुभफलदायी अशा प्रकारची गोष्ट राहील. बाकीचे 7 तुम्हाला या दरम्यान जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात निश्चित जाईल. खास करून 16-17 तारखेनंतर तुम्हाला त्याचा अनुभव निश्चित येईल. मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमच्या काही ऑपॉर्च्युनिटी किंवा संधीसुद्धा तुम्हाला येऊ शकतील. जरूर त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. यानंतर एकंदरीतच सांगायचं तर त्या संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं आर्थिक तंगी जी आहे ती तुमच्या अपेक्षेने जाणवू शकेल. अर्थात फार मोठे त्रास होणार नाही गेल्या 2-3 महिन्या तुलनेमध्ये, परंतु खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. वायफळ खर्च या महिन्यात थोडेसे जास्त जावतील, याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याकडे थोडं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगाचे परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील. जसं की दिनांक 3 तारखेला हर्षल आणि शुक्राचा केंद्रयोग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या तृतीयात भ्रमण करतोय, जो हर्षल तुमच्या षष्ठात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. कागदोपत्री व्यवहारापासून थोडीशी काळजी घ्या. या दरम्यान फिरणं मात्र जास्त विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला नेपच्यून आणि बुधाची युती होणार आहे. तुमच्या पंचमामध्ये नेपच्यून आणि बुधाची युती होणार. लक्षात घ्या, जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे मिसअंडरस्टँडिंग किंवा गैरसमजामुळे काही त्रास या संदर्भात होऊ शकतो. कागदोपत्री व्यवहारापासून थोडंसं काळजी घेणं गरजेचं राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड करू नका, तुमचे अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे दिनांक 9 तारखेला हर्षल आणि मंगळाचा केंद्रयोग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो मंगळ तुमच्या तृतीयात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. लक्षात घ्या, आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. या दरम्यान तुमचं फिरणं वगैरे जास्त आणि फिरणं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ट्रॅव्हलिंग करा त्या दरम्यान आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करत असतील, थोडंसं काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला नेपच्यून आणि रवीची युती सुद्धा होणार आहे. रवी जो की तुमचा कर्मेश आहे, दशमेश आहे, तो नेपच्यूनच्या युतीत असणार आहे. अर्थात हा जो योग आहे तुमच्याकडे शुभफलदायी राहील. काही चांगले इंट्युशन्स वगैरे तुम्हाला मिळू शकतील. भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात काही चांगले इंट्युशन येतील किंवा चांगलं अंतःप्रज्ञा ज्याला आपण म्हणतो किंवा विचार येतील, त्याच्यावरती जरूर काम करा. भविष्यात ते तुमच्यासाठी शुभफलदायी असेच असणार आहे. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला राहू आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे तुमच्या पंचम स्थानामध्ये. बुध जो की तुमचा अष्टमेश आहे, तुमचा लाभेश पण आहे आणि त्यात तो राहूच्या युतीत असणार आहे दिनांक 19 तारखेला तुमच्या पंचम स्थानामध्ये. तर या संदर्भात थोडंसं तुमचे जे कागदोपत्री व्यवहार आहे त्या संदर्भात काळजी घ्या. तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इझी मनीच्या मागे जाऊ नका. इझी मनीच्या मागे गेलात तो तुमच्या मांडलेले अंदाज चुकतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा गैरसमजाचं वातावरण तयार होईल. तर राहू बुधची युती तुमच्या पंचमात होणारी आहे ती तेवढीशी शुभफलदायी नसेल. उलट पक्षी त्याचे अशुभ परिणाम मिळण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे. दिनांक 19 तारखेला ही युती आहे. याचप्रमाणे दिनांक 21 तारखेला शनी आणि शुक्राची सुद्धा युती होणार आहे तुमच्या चतुर्थात. अर्थात चतुर्थात आहे आणि त्याच्यावर शुक्राची युती आहे. त्यामुळे तुमच्या घरातले जे व्यक्ती असतील त्याच्यामुळे नातेसंबंध चांगले राहतील. फक्त ज्या मोठ्या व्यक्ती असतील
घरामध्ये वयोवृद्ध त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. शनी शुक्राची युती ही फारशी काही अशुभ फलदायी होणार नाही. याचप्रमाणे यावेळेची जी अमावस्या आहे ती तुमच्या चतुर्थात आहे कुंभ राशीमध्ये, आणि जी पौर्णिमा आहे ही होळी पौर्णिमाच आहे, त्यामुळे ती तशी शुभ फलदायी राहील. मात्र अमावस्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असेल किंवा मोठे अजिबात घेऊ नका. कारण रविचंद्राचं आकर्षण हे पृथ्वीकडे थोडंसं जास्त असतं. आपण जास्त भावना देत होतो आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त असते. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला आर्थिक संदर्भात थोडेसे त्रास होऊ शकतील. आर्थिक संदर्भातल्या ज्या गोष्टी तुमचे गणित आहे ते चुकू शकतील आणि घरातलं जे वातावरण असेल ते तेवढंसं चांगलं राहणार नाही. बरेचसे घरात तुमच्या चतुर्थात भ्रमण करणार आहेत, त्याच्यामुळे म्हणजे घरातल्या गोष्टी, घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग किंवा अशा काही गोष्टी घडतील की ज्या तुमच्या तुम्हाला अनपेक्षित नसेल. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. तर मित्रांनो, हे होतं वृश्चिक राशीचं मार्च 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.